नमस्कार. आजचा विषय 17 वर्षाचा मुलगा पुढच्या वर्षी 20 वर्षाचा कसा होतो आणि या प्रश्नामुळे करोडो रुपयाचे व्यवसाय अडकतात. एक कंपनीचा सीईओ एका वर्षात व्यवसाय दुप्पट करतो. नवीन ऑफिस, नवीन टीम, उत्तम मार्केटिंग, सगळीकडे त्याचीच चर्चा. पण फक्त 18 महिन्यानंतर तीच कंपनी संकटात सापडते. कॅश फ्लो संपतो, ग्राहक कमी होतात, टीम तुटायला लागते आणि सर्वात धक्कादायक गोष्ट, समस्या तिथे नव्हती जिथे तो शोधत होता. एका बिझनेस कॉन्फरन्समध्ये त्याला एक विचित्र प्रश्न विचारला गेला. जॉन परवा 17 वर्षाचा होता आणि पुढच्या वर्षी 20 वर्षाचा होईल. हे कसं शक्य आहे? सभागृहात हशा पिकला. काही जण मोबाईलवर कॅल्क्युलेटर काढू लागले, काही जण वर्ष मोजू लागले. पण तो सीईओ शांत बसला, कारण त्याला अचानक स्वतःचा व्यवसाय आठवला. जेव्हा विक्री कमी झाली, त्याने काय केलं? अधिक जाहिराती, अधिक ऑफर्स, अधिक डिस्काउंट्स, अधिक खर्च. कारण त्याने गृहीत धरलं, समस्या मार्केटिंगमध्ये आहे. आणि इथेच खेळ संपला. त्या वयाच्या कोड्यातही लोक तेच करतात. ते उत्तर शोधायला सुरुवात करतात, पण प्रश्न समजून घेत नाही. खरं उत्तर काय होतं? समजा आज 1 जानेवारी आहे. जॉनचा वाढदिवस 31 डिसेंबरला आहे. परवा तो 17 वर्षाचा होता. काल 18 वर्षाचा झाला आणि यावर्षी 19चा होईल आणि पुढच्या वर्षी 20. बस. कोडं कठीण नव्हतं, गृहीतक चुकीचं होतं. आणि व्यवसायातही हेच घडतं. एका उद्योजकाला वाटतं ग्राहक कमी झाले म्हणजे किंमत जास्त आहे. तो किंमत कमी करतो, नफा कमी करतो. नंतर समजतं समस्या किंमतीत नव्हती, कस्टमर सर्व्हिस मध्ये होती. दुसऱ्याला वाटतं लोक नोकरी सोडतात म्हणजे पगार कमी आहे. पगार वाढवतो तरी लोक जातात. नंतर समजतं समस्या पैशात नव्हती, नेतृत्वात होती. तिसऱ्याला वाटतं मला आणखी माहिती हवी. तो कोर्स घेतो, वेबिनार बघतो, पुस्तके वाचतो, पण व्यवसाय वाढत नाही. कारण समस्या माहितीची नव्हती, निर्णय घेण्याच्या पद्धतीची होती. यशस्वी लोक आणि सामान्य लोकांमध्ये सर्वात मोठा फरक आयक्यूचा नसतो, तो प्रश्न विचारण्याच्या पद्धतीचा असतो. सामान्य व्यक्ती विचारतो उत्तर काय आहे. रणनीतिक व्यक्ती विचारतो मी योग्य प्रश्न विचारतो का. हा प्रश्न फरक लहान वाटतो, पण हाच फरक एका दुकानाला ब्रँड बनवतो, एका कर्मचाऱ्याला नेता बनवतो आणि एका छोट्या व्यवसायाला उद्योग समूह बनतो. आज AI उत्तर देऊ शकतो, गुगल उत्तर देऊ शकतो, डेटा उत्तर देऊ शकतो, पण योग्य प्रश्न विचारण्याची क्षमता अजूनही माणसाचीच ताकद आहे. आजपासून फक्त 3 गोष्टी करा. कोणतीही समस्या दिसली की लगेच उपाय शोधू नका. स्वतःला विचारा मी काय गृहीत धरलं आहे. आणि प्रत्येक मोठ्या निर्णयापूर्वी विचारा जर माझं गृहीतक चुकीचं असेल तर. कारण यश अनेकदा योग्य उत्तर सापडल्याने मिळत नाही. यश मिळतं जेव्हा आपण चुकीचा प्रश्न ओळखतो. धन्यवाद.